हॅलो फ्रेंड, स्वागत आहे फूड वर्ल्ड मध्ये। तर आज आपल्या किचन मध्ये आपण बनवणार आहोत लच्छा पराठा। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे कणिक मळून घेतलेले आहे आपण, जसे आपण पोळीसाठी मळतो तशीच मळलेली आहे। आणि 3 कांदे आहेत, 3 मोठे कांदे आहेत जे आपण उभे चिरून घेतलेले आहेत, स्लाइस केलेले आहेत त्यांचे छोटे छोटे। आणि हे कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि ते हाफ टेबलस्पून आपण मालवणी मसाला आणि हाफ टेबलस्पून आपण गरम मसाला घेतलाय आणि पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे। तर आपल्या पराठ्यासाठी लागणारे सर्व साहित्य आहे। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण हा उभा चिरलेला कांदा जो स्लाइस करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे मसाले ऍड करूया। हाफ टेबलस्पून आहे, हाफ टेबलस्पून मालवणी मसाला आहे, हाफ टेबलस्पून गरम मसाला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे, ते आपण याच्यामध्ये मिक्स करूया। कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं एकत्र असं मिक्स करायचं सर्व। तर पिठाचे आता आपण असे गोळे करून घेतलेले आहेत। हे सुकं पीठ आहे आणि हे मळून घेतलेलं पीठ आहे आणि हे कांद्याचं जे स्टफिंग आहे जे आपण पराठ्यामध्ये टाकणार आहोत। आता आपण गॅस ऑन करून घेऊया। हा पिठाचा गोळा आहे, त्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे। सुकं पीठ लावल्याच्या नंतर आपल्याला असा अलगद हाताने असं लाटून घ्यायचंय। थोडंसं गोल लाटायचं आहे जेणेकरून आपण स्टफिंग भरू शकतो त्याच्यामध्ये। स्टफिंग भरू शकतो इतकं गोल लाटायचं आपल्याला। तर आता आपली चपाती लाटून झालेली आहे। आता आपण हे स्टफिंग याच्यामध्ये भरूया। तर थोडं थोडं भरायचं याच्यामध्ये। आणि चपाती अशी रोल करायची त्याच्यामध्ये, अशी दाबून घ्यायचे। पुन्हा एकदा असं हे करायचं तिला, अशी फिरून अशी गोल फिरवायचे। फिरवल्याच्या नंतर इथे थोडंसं कट द्यायचंय तिला, सुरीने असं हे करायचंय। असं केल्याच्या नंतर आता आपण हे असं कट दिलेलं आहे मध्ये, तर असं गोल फिरून घ्यायचंय त्याला, असं गोल करायचंय। आतल्या बाजूला केल्याच्या नंतर असं प्रेस करायचं खाली त्याला असं हाताने, आणि खाली थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं चपाती सारखं। असं अलगद हाताने लाटून घ्यायचंय। तर आता आपला पराठा छान गोल असं लाटून झालेला आहे। तर आता आपण तव्यावरती मस्त त्याला रोस्ट करून घेऊया, तेल लावून घेऊया, मस्त फ्राय करूया। आता आपण असं तेल लावून घ्यायचंय पराठ्याला, दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं। असं चांगलं शेकून घ्यायचं त्याला, असं क्रिस्पी लुक येईपर्यंत आणि थोडंसं त्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत असं मस्त परतायचंय, असं मस्त रोस्ट करायचंय तव्यावरती। तर आता आपण वरतून मस्त त्याला तूप लावून घेणार आहोत, मस्त त्याला अजून थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी। खूप कमी वेळामध्ये होणारा असा पराठा आहे, बघू शकता तुम्ही कलर किती, रंग किती छान आलाय त्याला। मस्त असं दोन्ही साईडनी मस्त असं त्याला भाजून घ्यायचंय पराठ्याला। आपला पराठा भाजून झालेला आहे, आपण डिश मध्ये काढून घेऊया। एक एक करून आपण सगळे पराठे असे करून घेऊयात, लाटून घेऊयात। आणि
तर रेडी आहेत आपले लच्छा पराठा. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे. तर आपण डिश मध्ये काढून घेऊया. तर रेडी आहेत आपले सर्व पराठे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.